महायुती सरकारमध्ये गृह खातं भाजपकडे राहणार की ते शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार या प्रश्नावरून कलह रंगण्याची शक्यता आहे आणि याच कारणामुळे सत्ता स्थापनेचं घोडं अडल्याची सगळीकडे चर्चा आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी गृहमंत्रीपदाचा आग्रह अनेक वेळा बोलून दाखवलाय, पण याच दरम्यान आज शिंदेंनी एक विधान केलं। नेमकं काय म्हणाले शिंदे? शिंदेंची गृह खात्याची डिमांड पूर्ण होणार का? आपण पाहूयात। महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे, त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे। एकनाथ शिंदेंनी भूमिका जाहीर केली आणि मुख्यमंत्री पदाबाबतचा डेडलॉक संपला। पण आता महायुतीमध्ये नवा डेडलॉक पाहायला मिळतोय, तो म्हणजे नव्या सरकारमध्ये गृह खातं कुणाकडे असणार, भाजपकडे की शिवसेनेकडे? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही। मात्र मुख्यमंत्री पदाची खुर्ची भाजपला देणारी शिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही आहे। साताऱ्याच्या दरे गावात 2 दिवस विश्रांती करताना एकनाथ शिंदेंनी काय रणनीती आखली आहे हे त्यांनाच ठाऊक। मात्र तुर्तास तरी ते चर्चेची भाषा करतायत। विधान परिषदेचं सभापती पद पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेचे हे प्रेशर पॉलिटिक्स आपल्याला पाहिजे। हे पहा, याच्या बाबतीत चर्चा होईल। आता चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे। एकनाथ शिंदे थोडं तोलून मापून बोलत असले तरी त्यांचे शिलेदार मात्र गृहमंत्री पदावर थेट दावा सांगतायत। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांनी गृहमंत्री पद स्वतःकडे ठेवलं होतं। आता भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असल्यानं गृह खातं शिवसेनेकडेच हवं असा युक्तिवाद केला जातोय। ते आहेत गुलाबराव पाटील। ते म्हणताय की जेव्हा देवेंद्र फडणवीसकडे उपमुख्यमंत्री पद होता तेव्हा त्यांच्याकडे गृह खाता पण होता, तर आम्हाला का नाही? ह्याच्यावर काय म्हणणार? नाही, आम्ही ते मागितलेलं आहे, गृह खातं हे आम्ही मागितलेलं आहे आणि नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना ते देणं गरजेचं आहे। परंतु त्याचा निर्णय अखेरला बैठक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते होणार नाही, म्हणून त्यांनी मागितलं, मी मागणी केली म्हणून त्यांनी खातं दिलं असं होत नसतं। एक प्रोसेसचा भाग असतो, नेत्यांची बैठक होणे। फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह विभाग होता, त्यामुळे ते सूत्र लागू करावं हे साहजिक सगळ्यांचं म्हणणं असणं रास्त आहे। पण याच्या बाबतीतला अंतिम निर्णय मी मगाशी म्हटलं तसं शिंदे साहेब, फडणवीस साहेब, मान्य अजितदादा हे तिघ जण बसतील, चर्चा करतील आणि आमचे महायुतीचे दिल्लीतले जे वरिष्ठ नेते आहेत, मान्य अमित शाह साहेब, मान्य JP नड्डा साहेब यांच्याबरोबर सल्लामसलत करून त्याच्यावरही मार्ग निघेल। आमच्या महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या संख्येवरनं, मंत्रिपदाच्या खाते वाटपावरनं कुठेही रस्सी केस नाही, कुठेही चढाओढ नाही। हे बघा, गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस DCM होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं, तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं। त्यात चुकीचं काय? म्हणजे तुम्ही मान्य केलं DCM तुम्हाला पाहिजे पण म्हणून आता जे साहेबांनी निर्णय घेतील तो, मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत। तो निर्णय काही का असेना। महायुतीत गृहमंत्री पदावरून रस्सीकेस असण्याचं कारण देखील तसंच आहे। मुख्यमंत्री पदानंतर सगळ्यात महत्वाचं खातं म्हणजेच गृह विभाग। गृह विभाग हे जितकं मलाईदार खातं आहे तितकंच ते पॉवरफुल खातं देखील आहे। राज्यातल्या सर्व तपास यंत्रणांचा बॉस हा गृहमंत्री असतो। गुप्तचर विभागाच्या मार्फत मित्रपक्षच नव्हे तर विरोधकांवर देखील बारीक लक्ष ठेवता येतं। कुणाची फाईल उघडायची, कुणाची फाईल कधी उघडायची आणि कुणाची फाईल कधी बंद करायची याचे सर्वाधिकार हे गृहमंत्र्यांकडे असतात। थोडक्यात काय तर सर्वांची कुंडलीच ही गृहमंत्र्यांच्या हातात असते। आता भाजपा 132 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष आहे आणि सहयोगी जवळपास 5 ते 7 आमदार त्यांच्यासोबत आलेले आहेत। त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा अतिशय कमी आहे। त्यामुळे ते गृह खातं बहुतेक एकनाथ शिंदे यांना देऊ इच्छित नाहीत आणि हाच मुद्दा कळीचा मुद्दा बनलेला आहे। एकनाथ शिंदे यांचा आग्रह असा आहे की आम्ही सहयोगी पक्ष म्हणून जसे तुम्ही आमच्यासोबत असताना 2022 ते 2024 अशा 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतात, तसंच आम्हाला उपमुख्यमंत्रीपद द्यायचं असेल तर गृह खातं द्या। आणि बहुधा भाजपच्या डोक्यामध्ये हेच आहे की आता आम्हाला भरपूर जागा मिळालेल्या असल्यामुळे आम्हाला तुम्हाला गृह खातं देण्याची आवश्यकता नाही।
1995 मध्ये भाजप शिवसेना युती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे होतं, मात्र गृहमंत्रीपद भाजपने स्वतःकडे ठेवलं। 1999 ते 2014 दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडी सरकार होतं। मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे तर गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हा जणू अलिखित नियमच होता। 2014 मध्ये देखील युतीचं सरकार असताना भाजपनं गृह खातं स्वतःकडेच ठेवलं। महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद ठाकरेंना दिलं, मात्र गृहमंत्रीपदाची खुर्ची राष्ट्रवादीकडेच राहील याची काळजी घेतली। हा सगळा इतिहास पाहता भाजप शिवसेनेला गृहमंत्रीपद सोडण्याची शक्यता फार कमी आहे। मात्र नव्या सरकारमधलं आपलं स्थान मजबूत ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेंना गृह खातं स्वतःकडे असणं महत्त्वाचं वाटतंय। पण सत्ता म्हणजे आकड्यांचा खेळ आणि एकनाथ शिंदेंच्या आमदारांची संख्या वजा करून देखील सत्ता स्थापन करण्याइतपत आकडे अजितदादांच्या मदतीनं भाजपकडे आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदेंची गृहमंत्री पदाची डिमांड पूर्ण होणं थोडं कठीण वाटतंय। आता ही कठीण गोष्ट शक्य करून दाखवण्याची किमया एकनाथ शिंदे करून दाखवणार का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।